नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. पोलीस पाटील आणि कोतवाल भरती चालू घडामोडी 2026 मध्ये भाग 2 आणि या भाग 2 मध्ये आपल्याला आज 20 प्रश्न बघायचे आहेत. आपल्या पहिल्या भागाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी खाली कमेंट सुद्धा केलेले आहेत, की आपण व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे. तर असाच प्रतिसाद इथून पुढच्या सर्व व्हिडिओला राहू दे, एवढीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले आहेत, की बॅच संदर्भामध्ये. तर तुम्हालाही आपली बॅच लावायची असेल, तर माझा नंबर इथे दिलेला आहे 97 30 61 32 37. या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली बेला ग्रामपंचायत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर. तर याचं उत्तर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये ही बेला ग्रामपंचायत आहे, की जी पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, भारताचे पहिले दहशतवाद विरोधी राष्ट्रीय धोरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? शक्ती, प्रहार, कवच, सुरक्षा. तर याचं उत्तर आहे प्रहार. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीची सुधारित लांबी किती आहे? आता लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो, की महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टीची लांबी किती आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ते 720 किलोमीटर आहे. अनेक पुस्तकांमध्ये ते उत्तर आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये त्या पद्धतीचा पर्याय असेल, तर तुम्हाला तेच उत्तर लिहायचं आहे. परंतु तो जर पर्याय नसेल, 720 किलोमीटर लांबीचा इथं आहे बघा, पहिलाच पर्याय आहे 720 किलोमीटर लांबीचा. पण तुम्हाला आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे, की सुधारित लांबीची काय आहे? बदललेली लांबी. तर ती तुम्हाला विचारलेली आहे 720 किलोमीटर, 780 किलोमीटर, 878 किलोमीटर आणि 900 किलोमीटर. तर उत्तर आहे 878 किलोमीटर. एवढी नवीन लांबी महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीची आहे. आणि जुनं जे आपलं उत्तर आहे ते 720 किलोमीटर आहे. पर्याय नीट बघायचे आहेत आणि पर्यायानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जर सुधारित किंवा नवीन लांबी जर तुम्हाला विचारली, तर ती किती असणार आहे? 878 किलोमीटर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिष्णू देव शर्मा हे महाराष्ट्रातील कितवे राज्यपाल ठरले? आता महाराष्ट्राचे नवीन जे राज्यपाल आहेत, त्यांचं नाव आहे जिष्णू देव शर्मा. तर ते कितवे राज्यपाल ठरलेले आहेत? 21वे, 22वे, 23वे, 24वे. तर उत्तर आहे 23वे राज्यपाल ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, अटल बिहारी वाजपेयी इंटरनल स्टेट्समन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? विजय गोयल, शशी थरूर, राम माधव, अरुण जेटली. तर उत्तर आहे विजय गोयल. T20 क्रिकेट विश्वचषक 2026चा उपविजेता देश कोणता ठरला? आता विजेता तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की भारत आपला देश जो आहे तो विजेता ठरलेला आहे. परंतु तुम्हाला उपविजेता जर विचारला, तर त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका. तर याचं उत्तर आहे न्यूझीलंड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न जरी तुम्हाला पॉलिटीचा म्हणजे राज्यशास्त्राचा वाटत असेल, तरी सुद्धा सध्या समान नागरी कायद्यावरती चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कायदा लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कलम 42, कलम 44, कलम 46, कलम 48. तर उत्तर आहे कलम 44 मध्ये या ठिकाणी समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छा मरणाची परवानगी देण्यात आली? अरुणा शानबाग, हरीश राणा, बानू कोयाजी, प्रकाश कदम. तर याचं उत्तर आहे हरीश राणा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट, या ठिकाणी डॉक्टर ऑफ सायन्स अशा पद्धतीचा शब्द पाहिजे, लक्षात ठेवा. डॉक्टर ऑफ सायन्स इथं दुरुस्ती करायची आहे तुम्हाला, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाने दिली? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. प्रश्न क्रमांक 10, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? आता लक्षात ठेवा, चित्रपट पुरस्कारांमध्ये ऑस्कर पुरस्कार हा जगातला 1 नंबरचा पुरस्कार आहे. ऑस्कर पुरस्काराच्या नंतर जगातला 2 नंबरचा जर पुरस्कार कोणता असेल, तर तो आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. तर हा जो 2026चा पुरस्कार आहे, कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे बघा. हॅमलेट, वन बॅटल आफ्टर अनदर, सिनर्स आणि बुगोनिया. तर याचं उत्तर आहे हॅमलेट.
प्रश्न क्रमांक 11, बोरिवली मुंबई येथे कितवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरले? 99, 100वे, 101वे, 102 मित्र याचं उत्तर आहे 101. प्रश्न क्रमांक 12 आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य खालीलपैकी कोणता देश बनला? रशिया, ब्राझील, चीन, जपान. तर याचं उत्तर आहे रशिया. आता मित्रांनो, प्रश्न वाचत असताना बघा काय करायचं. तुम्हाला इथं प्रश्न विचारला आहे की आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य खालीलपैकी कोणता देश बनलेला आहे? पण हाच प्रश्न जर तुम्हाला फिरवून विचारला की आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा रशिया हा कितवा देश ठरलेला आहे? तर 19वा देश ठरलेला आहे. त्यामुळे प्रश्न वाचत असताना तुम्हाला स्वतःचे स्वतः त्याच्यामध्ये किती प्रश्न तयार होतात हे बघायचे आहे आणि प्रश्न कसे तयार करायचे हे जर तुम्हाला बघायचे असेल तर माझे मागचे जे व्हिडिओ आहेत, जे की मी क्रमिकचे व्हिडिओ टाकलेले आहेत, 3री पासून ते 10वी पर्यंतचे व्हिडिओ माझे तिथे उपलब्ध आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ज्यांनी आपलं ई बुक घेतलेलं आहे त्यांनी ती प्लेलिस्ट सुद्धा बघायची आहे. तुमच्या बुक मधली जी उत्तर आहेत ती तुम्हाला तोंडपाठ या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13वा आहे. 38वा पुण्यभूषण पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला? अभय फिरोदिया, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, सुधीर फडके. तर याचं उत्तर आहे अभय फिरोदिया. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चा विजेता कोण ठरला? उत्तर आहे पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे, सिकंदर शेख. तर याचं उत्तर आहे हर्षवर्धन सदगीर. प्रश्न क्रमांक 15, होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऊर्जा साठ्याच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन समुद्र कवच, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन सुरक्षा शक्ती. तर याचं उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा, हे कशासाठी राबवलेलं आहे? तर होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऊर्जा साठ्याच्या सुरक्षेसाठी. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की हे जे ऑपरेशन राबवलेलं आहे ते भारतीय नौदलाच्या लष्कराने या ठिकाणी सुरू केलेलं होतं, लक्षात ठेवा. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये मराठी विभागात पुरस्कार पटकावणारे काळ्या निळ्या रेषा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा पुरस्कार जो आहे साहित्य अकादमी हा 2025चा आहे. त्यानंतर मराठी विभागामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काळ्या निळ्या रेषा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण तुम्हाला विचारलं जाईल की 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी कोणत्या आत्मचरित्राला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे काय? काळ्या निळ्या रेषा. तर हे आत्मचरित्र कोणाचं आहे बघा. राजू बाविस्कर, विश्वास पाटील, वसंत आबाजी डहाके, भारत सासणे. याचं उत्तर आहे राजू बाविस्कर. तुम्हाला विचारलं जाईल की राजू बाविस्कर यांच्या कोणत्या आत्मचरित्राला किंवा कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी 2025चा पुरस्कार प्राप्त झाला? तर ते आहे काळ्या निळ्या रेषा. 17वा प्रश्न आहे, पहिली जागतिक बौद्ध शांती परिषद खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर आहे तेलंगणाला. 18वा प्रश्न आहे, निवृत्त IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी खालीलपैकी कोणता पक्ष स्थापन केला? हिंद सेना, जनसेना, लोकसेना, राष्ट्रसेना. तर याचं उत्तर आहे हिंद सेना. 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला? गुलजार, रामदरेश मिश्र, वैरामुत्तू, विनोद कुमार शुक्ल. तर याचे उत्तर आहे वैरामुत्तू. आणि 20वा प्रश्न आहे, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्स जवळ हाईपचं बटन आहे, त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हवी असतील तर बेल आयकॉनवरती एकदा क्लिक करा. आणि निश्चित मित्रांनो, व्हिडिओला फक्त एक लाईक करा जर तुम्हाला याचा उपयोग होत असेल तर. 106वा, 110वा, 116वा आणि 121वा. याचं उत्तर आहे 116वा. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या भागामध्ये 20 प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण जी टेलिग्रामची लिंक चालू केलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ती लिंक प्रायव्हेटची मी पाठवलेली आहे, ज्यांनी आपल्या बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना. तर त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिसचे क्वेश्चन या PDF वगैरे सगळ्या बघायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. परंतु तुम्ही प्रॅक्टिस करत असताना एकदा, दोनदा, तीनदा हे व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर मग तुम्ही PDF त्याची प्रिंट काढा किंवा तुम्ही एका वहीमध्ये या ठिकाणी लिहून सुद्धा घेऊ शकता. धन्यवाद.